नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी उत्सुक, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. रुपाली चाकणकरांना पदावरून तात्काळ काढून टाकावे, अमरावती शहर महिला काँग्रेसची मागणी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जण अटकेत. आर.टी. देशमुख यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं शोक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की भारत सध्या 4थ्या क्रमांकावर असून येत्या काही वर्षात आर्थिक सुधारणा आणि नव्या धोरणांच्या बळावर 3ऱ्या स्थानावर पोहोचेल. रुपाली चाकणकर त्यांच्या पक्षाशी किंवा सहयोगी पक्षांशी संबंधित असलेल्या बाबींवर मौन बाळगतात. महिलांना न्याय मिळवून देण्यापेक्षा त्या त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी जास्त फिरत असतात. त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ काढून टाकावे अशी मागणी अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखेडे यांनी केली आहे. राज्य महिला आयोगाकडे जवळपास 900 तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी किती प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकरांनी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला, असा संतप्त प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी जयश्री वानखेडे, अमरावती शहर अध्यक्ष. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या फक्त कागदावरच अध्यक्ष का? कारण एवढा मोठा प्रकार जेव्हा पुण्यामध्ये घडला, त्या महिलेनी आधी 6 महिन्याआधी कंप्लेंट केली होती आणि शेवटी तिचा जीवाचा बळी गेल्यावरही त्यांनी आतापर्यंत कुठेही आवाज त्या शहरामध्ये उठवलेला नाही आहे. पुण्यामध्ये एवढी मोठी घटना झाल्यावर का त्यांनी याच्यावर, कारण यांना फक्त पद हे राजकीय प्रचारासाठीच दिल्या गेलं का? एवढ्या मोठ्या घटना जे होत आहे, महिलांवर अन्याय होऊन राहिला आहे, कुठेच त्यांनी आपला हा आयोगाचा कुठेही हे केलेला नाही आहे. जेव्हा अमरावती शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या घटना झाल्या, आताच नुकतंच ताजं प्रकरण आहे शुभांगी तायवाड्याचं. धामणगावमध्ये जी एक आरोग्य हेल्थ अधिकारी होती, तिचा पण एवढा मोठा, तिची पण 1.5 वर्षाची मुलगी आहे, ती पण आत्महत्येस तिला प्रवृत्त केल्या गेलं आहे. शुभांगी तायवाडेला पण आत्महत्येस प्रवृत्त केल्या गेलेला आहे. अमरावतीत अनेक काही अशा घटना घडत आहे, जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत. जेव्हा आता रुपाली चाकणकर अमरावती शहरामध्ये जेव्हा येऊन गेल्या, त्यांनी महिलांचा दरबार भरवला होता. तेव्हा महिलांची एवढी अवहेलना केल्या गेली, तिथे त्यांना चहा बिस्किटची पण व्यवस्था केल्या गेली नव्हती. आणि महिला आतापर्यंत 900 प्रकरण होते. 900 प्रकरणाचा कुठेतरी त्यांनी एका तरी महिलेला न्याय दिला आहे का, हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. मला असं वाटतं की आम्हा महिलांवर, ज्या काही गोरगरीब, ज्या एवढ्या सुशिक्षित महिलांवर एवढा अन्याय होत आहे, तर गोरगरीब महिला कुठे आहेत? वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आणखीन मोठा खुलासा झाला असून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा धीर सुशील हगवणे त्यांना आश्रय देणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमध्ये कर्नाटकमधील माजी ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील याचाही समावेश आहे. याशिवाय मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव आणि राहुल दशरथ जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. बीडचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा अपघाती मृत्यू झालाय. याबाबत पंकजा मुंडे यांनी आपला शोक व्यक्त केला. जिजांचं जाणं फार मोठं नुकसान आहे. अशी माणसं पुन्हा होत नाहीत. हे नुकसान कधीच भरून निघणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अपघाताच्या बातमीने मला धक्का बसला असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. जेव्हा मला कळलं की जिजांचा ऍक्सिडेंट झालाय, तेव्हा मला वाटलं काहीतरी हातपाय फ्रॅक्चर झालाय, जास्त गंभीर नसेल. ते गेले. फार फार गंभीर घटना आणि फार धक्कादायक आहे. मी अमित शहाचे कार्यक्रमात होते नांदेड. माझे कार्यक्रम होते उद्या मुंबईत, परवा जबलपूरला मी जाणार होते. ते सगळं रद्द करून मी इथे आले. जसे माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर जिजा 24 तास माझ्यावर बसून होते, तसं त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे मी राहीन, हा शब्द मी त्याला दिलाय. त्यांचा मोठा मधला धाकटा मुलगा तो जपानला गेलेला होता. त्याची वाट बघताय सगळे अंतिम संस्कारासाठी. जिजाचं जाणं फार मोठा लॉस आहे. असे माणसं परत बनत नाही. कधीही हा लॉस भरून येणार, कधीच नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात मोठ्या प्रमाणावर घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या योजनांच्या पहिल्या टप्प्यातील घरे तातडीने पूर्ण करा. तसेच दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित घरांना प्रशासकीय मान्यता द्या, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. दरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ई-ऑफिसचे काम चांगले आहे, परंतु याद्वारे नागरिकांना कालमर्यादित सेवा मिळणे आवश्यक असल्याचे गोरे म्हणाले. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.
10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील गंगाधाम शत्रुंजय मार्गावर काल रात्री अप्पर इंदिरानगर येथे आई माताजी मंदिराजवळील चढावर भर पावसात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात डंपर आणि इतर जड वाहनांची वाहतूक होत असते. यासोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे अनधिकृत पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. साताऱ्यातील फलटणच्या पूर्व भागात गेली 5 दिवस सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागाला प्रथमच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागत आहे. प्रचंड पावसाने या भागातील शेती वाहून गेली असून मका, कडवळ, भाजीपाला व नव्याने लागण केलेल्या कपाशीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आम्हाला वाली कोण असं म्हणत शेतकऱ्यांनी न्यूज अनकटकडे आपली व्यथा मांडली. भागामध्ये अतिशय प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. कपाशी पिकाचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पंचनाम्याची कार्यवाही या ठिकाणी चालू आहे. तर या भागामध्ये असणारे जे शेतकरी आहेत आपण शेतकऱ्यांकडून याबाबतची माहिती घेऊया. नमस्ते. कालचा जो पाऊस आणि या पावसामध्ये आपलं काय नुकसान झालेलं आहे? पावसामध्ये कपाशी गेली, वावर जे वाहून गेलं, वावराच्या जागचा फूल जे वाहून गेला, वावरात माती राहिली नाही, वावराचं खाड्या नाल्या झालेलं आहे, वावरात मका गेली होती, मकाचं काय राहिलं नाही, ऊसाचं उलटून पडलेले आहेत ऊसाचं देखील, आणि शेजारचं बांध ताली काही राहिलं नाही. इतकं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तर या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. प्रशासन या व्यथांची बाजू मांडणार की नाही, की नुसतं राजकीय दौरं आयोजित करून शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम होईल, की प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावरती मदत मिळेल, असा प्रश्न या निमित्ताने या भागामध्ये उपस्थित होत आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आजही पावसाची संततधार सुरूच असून अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी वाहतूक कोंडी, वीज पुरवठा खंडित होणे आणि दळणवळणामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात झाडे सुद्धा पडली आहेत. शहरातील काही भागांमध्ये पाण्यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असले तरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मान्सूनचा पाऊस बरसल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरण्या करू नयेत असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. काही शेतकरी बांधव पेरणी करण्यासाठी लगबग करीत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस बरसल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. सद्यस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वृष्टी झालेली आहे, पाऊस चांगला झालेला आहे, म्हणून शेतकरी बांधव काही ठिकाणी पेरणीची घाई करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे, हवामान तज्ज्ञांशी चर्चा झालेली आहे. हा जो पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस नाही आहे आणि हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये आता 27 मे नंतर 5-6 जून पर्यंत कोरडा हवामान असणार आहे, पाऊस त्यामध्ये नसणार आहे आणि त्यामुळं आता जर आपण पेरणीची घाई केली तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आणि आमच्यातर्फे विनम्र आव्हान आहे की आपण आताच पेरणीची घाई करू नका. मान्सून आत्ता राज्यात आलेला आहे, तो आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ द्या. 1-2 चांगल्या पद्धतीचे मान्सूनचे पाऊस पडू द्या आणि त्यानंतर जेव्हा मृदा ही पूर्णपणे पेरणीसाठी सक्षम होईल त्यावेळेसच आपण कृपया पेरणी करावी. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. हम आदमी औरत तो नहीं, लेकिन जख्म दिल पर हमारे भी पड़ते हैं. दिल दुखता है जब कोई तुच्छ नज़रों से हमें देखता है. बिन गलती के भी हर कोई हमें मुजरिम समझता है.
विनती है सबसे, बस हमें थोडासा इंसान समझ लो. मी येत आहे न्यूज अनकटवरती लवकरच. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित घडामोडी. वर्षानुवर्षे रंगभूमी, चित्रपट, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या वृद्ध कलावंतांनी अखेर रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी धडक मोर्चा काढला. प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा, कलावंतांना पेन्शन सुरू करा या मुख्य मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेकडो वृद्ध कलावंत एकत्र आले. बीडच्या केस तालुक्यातील नांदूरघाट या गावासाठी घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत 49,50,00,000 रुपयांचा शासकीय निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीचा योग्य वापर होऊन गावात कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. मात्र या निधीचा नेमका उपयोग कुठे आणि कसा करण्यात आला याबाबत सध्या गावात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कोणतीही घनकचरा प्रक्रिया यंत्रणा सुरू झाल्याचे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर नंदूरघाट येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले असून या निधीच्या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तालुक्यातील नांदूरघाट या गावामध्ये घनकचऱ्यासाठी 49,50,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी घनकचऱ्यासाठी आलेला होता. परंतु त्याचा कुठेही वापरची संगनमताने अधिकाऱ्याने संगनमताने त्या ठेकेदाराने संगनमत करून तो निधी लाटल्याचं चित्र आमच्या उघडकीस आलेलं आहे. आणि संबंधित ज्या साळवे मॅडम आहेत त्या इंजिनियर त्यांच्याशी संपर्क केला असता ते उडवाउडीचे उत्तरं देतात. ऑफिसला वारंवार जर आम्ही या ठिकाणी भेट दिली असता त्यांची भेट होत नाही. कुठंतरी व्हिजिटला गेले म्हणून ते कारण सांगून उत्तरं या ठिकाणी देत नाही आणि गांभीर्याने कुठलाही प्रश्न ते हाताळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल पाठीमागच्या काही महिन्यापासून त्या या ठिकाणी रुजू झाल्यापासून खूप तक्रारी आहे. परंतु मला देखील त्यांचा आज अनुभव आला आणि त्यामध्ये आपली जी स्वतःची ड्युटी असते त्या ड्युटीमध्ये त्या पूर्णपणे जनतेची दिशाभूल करून त्या ठेकेदारांना या ठिकाणी प्रोत्साहित करून ते बजेट लाटण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे मी निवेदन स्वतः माझ्या नावानं दिलेलं आहे आणि या संदर्भात तात्काळ दखल घ्यावी. वरिष्ठ जे अधिकारी असतील त्यांनी तात्काळ दखल घ्यावी याची प्रत निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी गटविकास. बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचं अपघाती निधन झालं. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या भीषण अपघातात भाजपाच्या माजी आमदारांसह त्यांचा अंगरक्षक आणि चालक गंभीर जखमी झाले. आर.टी. देशमुख यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच माजलगावमध्ये शोककळा पसरली आहे. सातारा ठोसेघर मार्गावर बोर्णे गावानजीक अतिवृष्टीने दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापासून बंद होती. या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. येथील आल्हाददायक निसर्गरम्य वातावरण, धबधबे, पवनचक्क्याचे पठार पाहण्यासाठी पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे येथे फिरायला आलेले पर्यटक अडकल्याचं पाहायला मिळालं. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.